हॅलो, नमस्कार. शरद पुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वाची जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात या ठिकाणी आपण जवळपास 7 ते 8 जाहिराती महत्त्वाच्या पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु या ठिकाणी सर्व जाहिराती तुमच्या फायद्याच्याच आहे असं समजून या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा, या ठिकाणी परत तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जाहिरातीच्या मध्यापासून ते शेवटपर्यंत तुमच्या फायद्याच्या महत्त्वाच्या जाहिराती राहणार आहेत. काही जाहिराती अल्पसंख्याकांच्या असतील. बघा, तुम्हाला सांगू इच्छितो ही जी जाहिरात आहे हे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनची जाहिरात आहे. अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात आहे, तुमच्या फायद्यासाठीच आहे ते. तर हे पाहिजे श्री गुरु सिंग सभाज, गुरु नानक इंग्लिश हायस्कूल, गुरु नानक मार्ग, रामबाग फोक, कल्याण वेस्ट, डिस्ट्रिक्ट ठाणे. फोन नंबर दिलेला आहे या ठिकाणी. ओके, या ठिकाणची माहिती बघा. मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स आहे, वॉक इन इंटरव्ह्यूज. आणि या इंटरव्ह्यूजमध्ये नेमकं काय सांगलं आणि याविषयी आता माहिती पाहूया आपण. फॉर द फॉलोइंग असिस्टंट टीचर पोस्ट इन इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल फॉर अकॅडमिक इयर 2024-25 इन परमनंट अनएडेड सेक्शन्स ऑन प्युअरली टेम्पररी बेसिस. ओके, मॅनेजमेंट पे रोल. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की 2024 ते 25साठी सहाय्यक शिक्षकांच्या इंग्रजी माध्यमासाठी माध्यमिक शाळेमध्ये आणि विना अनुदानित सेक्शनमध्ये विभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात खालील पदे भरणे आहेत. ओके, एलिजिबल कॅन्डिडेट मे वॉक ऑन 5th of July. रिपोर्टिंग टाईम फॉर द इंटरव्ह्यू इज बिटवीन 10:30 AM to 12:30 PM. तर या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी 5 जुलै 2024ला रिपोर्टिंग टाईम आहे 10:30 ते 12:30च्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतीस हजर राहू शकता इंटरव्ह्यूसाठी. कॅन्डिडेट शुड ब्रिंग अप्लिकेशन विथ बायोडेटा ऑर रेझ्युमे विथ ओरिजिनल अँड सर्टिफाईड कॉपीज ऑफ ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स. या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे इच्छुक पात्र उमेदवार असेल त्यांनी मात्र या ठिकाणी मूळ कागदपत्रासोबतच झेरॉक्स प्रती सोबत घेऊन यायचे आहेत त्या ठिकाणी, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर सेक्शन जे आहे सेकंडरी स्टँडर्ड 6 to 8साठी सायन्स अँड मॅथमॅटिक्सच्या पदासाठी नंबर ऑफ पोस्ट इज 1 अँड द क्वालिफिकेशन फॉर दिस पोस्ट इज गिवन BSc BEd विथ TET आर CTET पास. आता या ठिकाणी TET आणि CTET पेपर 2 पास पाहिजे. सेकंड सेक्शनसाठी सेकंडरी फर्स्ट स्टँडर्ड 6 to 8 या क्लाससाठी पंजाबी अँड हिंदी लँग्वेज पाहिजे. ओके, पंजाबी या आलं पाहिजे त्यांना, हिंदी आली पाहिजे. या ठिकाणी BSc BEd विथ TET आर CTET सब्जेक्ट पंजाबी आणि हिंदी लँग्वेजचा आहे. तर या ठिकाणी तर माहीत नाही तर BA BEd मागायला पाहिजे, पण यांनी इथं BSc BEd मागितलं एक पद. सेकंडरीचं पद आहे परत 6वी ते 8वीसाठीचं आहे हिंदी विषयासाठी, आणि त्यासाठी त्यांनी हिंदी BEd विथ TET आर CTET मागितलं आहे. ओके, हे माध्यमिकच्या शाळेचे जे पदं आहेत त्यामुळे या ठिकाणी TET किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्वालिफिकेशन आर ॲज प्रिस्क्राईब्ड बाय द एज्युकेशनल डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. सेकंड पॉईंट, एज लिमिट ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स, मिनिमम 18 years अँड मॅक्झिमम 38 years. जास्तीत जास्त 18, कमीत कमी 18 ते 38च्या दरम्यान असायला पाहिजे. रूल रेग्युलेशन अँड कंडिशन्स शुड ॲज पर श्री गुरु सिंग सभा. तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या नियमावलीचं पालन करावं लागेल. गुरुसिंग सभा यांचेच नियम चालतील, तुमचे नियम चालणार नाही. द स्कूल मॅनेजमेंट रिझर्व ऑल राईट्स ऑफ सिलेक्शन अँड रिजेक्शन ऑफ कॅन्डिडेट. ओके, म्हणजे उमेदवारांचं नियुक्ती किंवा त्यांना नियुक्तीतून बरखास्त करण्याचे सर्व नियम जे आहे ते संस्थेला राहतील. कॅन्डिडेट्स टू मेन्शन सब्जेक्ट्स अँड क्लासेस टॉट इन अप्लिकेशन्स. अर्ज करताना अर्जावर मात्र कोणकोणते विषय शिकवतात त्या विषयाचा उल्लेख असायला पाहिजे. आणि 6वं पॉईंट आहे, यू विल हॅव टू पे युअर ऑन ट्रॅव्हल एक्सपेन्सेस. स्वतःच्या प्रवास खर्चाने तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल असं ते म्हणतात. डेट 3 जुलै 2024. आजच हे जाहिरात आलेली आहे आणि विशेष म्हणजे ही जाहिरात लोकमतला आलेली आहे. ओके, स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर नंतर दुसरी जाहिरात पाहणार आपण. हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूरचे आहेत. अपॉइंटमेंट ऑफ टेम्पररी टीचिंग पोस्ट अंडर महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 म्हणजे 2016 सेक्शन 103 अँड सेल्फ सपोर्टिंग नंबर PASUS. ओके, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर एस्टॅब्लिशमेंट TP-WI-01 2024. या ठिकाणी जे आहे ते इंटरव्ह्यूचं आहे
आणि इंटरव्ह्यूमध्ये यांनी एक अट सांगितली आहे की वर्क इन इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर ऑन प्युअरली टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसिस. टेम्पररी आहे पण ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे, लक्षात ठेवा. हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेस नाही, हे कॉन्ट्रॅक्ट बेसची पद भरते, त्यामुळे या ठिकाणी फायदा असतो, कारण का मंथली पेमेंट मिळतो, व्यवस्थित मिळतो. फार व्हेरियस पोस्ट ग्रॅज्युएट स्कूल्स ऑफ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ फार 1 अकॅडमिक इयर 2024-25 आणि 24 ते 25 क्षेत्रासाठी शैक्षणिक क्षेत्रासाठी ही पदभरती आहे. डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि स्पेशलायझेशन, अप्लिकेशन फॉर्म एक्सेट्रा इज मेड अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. तर युनिव्हर्सिटी वेबसाईट आहे हे कोणती बघा, या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला. ओके, yus.ac.in वर आणि तिथं मग ॲक्टिव्हिटीजवर जा, ॲक्टिव्हिटीज किंवा सर्व्हिसवर जा, तिथून जाऊन मग एम्प्लॉयमेंटवर जायचं आणि तिथून पाहायचं. ओके, या ठिकाणी तुम्हाला प्लेस पण दिलेलं आहे. प्लेस कोणते? राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब मॅनेजमेंट कौन्सिल हॉल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर, या ठिकाणी प्लेसवर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे. ओके, तर या ठिकाणी डेट 3 आहे. योगिनी घारे रजिस्ट्रार आहे आणि ही जाहिरात 3 जुलै 2024 पेपरला आलेली आहे. मोठी जाहिरात आहे. नंतर जी जाहिरात आहे, आता एक जबरदस्त जाहिरात येणार आहे, तुम्ही पाहत चला. तर इंडियन नॅशनल एज्युकेशनल स्कूलची जाहिरात आहे. CBSE इंग्लिश मीडियम अप्रूव्ड बाय एज्युकेशन ऑफ स्पोर्ट अँड एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट. ओके, ही मुंबई दिसते, UNMCT. तर या ठिकाणी शिक्षकांना व कर्मचारी यांना शाळेच्या कॅम्पसमध्ये राहण्याची व जेवणाची सोय अर्जंटली रिक्वायर्ड. असिस्टंट टीचर आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, किती नंबर म्हणजे 5 पदांसाठी आहे. BEIT BSc कम्प्युटर सायन्स, BTech कम्प्युटर सायन्स, BCA कम्प्युटर ॲप्लिकेशन, MCA कम्प्युटर ॲप्लिकेशन. दुसरी पोस्ट आहे असिस्टंट टीचर मॅथ्ससाठी. मॅथ्सच्या 5 जागा आहेत. ओके, हे बघा 5 जागा मॅथ्सच्या, 5 जागा इंग्लिश MN इंग्लिश सोशल सायन्सच्या, 5 जागा MSc आर BSc जे काय आहे ते जनरल सायन्स इंडिया. आणि नंतर आहे लँग्वेजसाठी BA आर MA इन इंग्लिश हिंदी. ओके, ह्या 5 जागा म्हणजे एकंदरीत हे 5 24 20 जागा 25 जागासाठी या पदभरत्या आहेत. ओके, तर तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. आणि इंटरव्ह्यू वगैरे जे दिलेलं आहे ते या ठिकाणी इंटरव्ह्यूज विल बी हेल्ड ऑन 6, 7 and 8 ऑफ जुलै 9 ते 5च्या दरम्यान आहे. इंटरव्ह्यू जबरदस्त होणार आहे, कारण राहण्या खाण्याची सोय दिली. या ठिकाणी पेमेंट मात्र त्यांनी नमूद केलेलं आहे. असो, चौथी जी आहे ही थोडी महत्त्वाची जाहिरात आहे, कारण हे अंशतः अनुदानित आहे. ओके, शिक्षक पाहिजे श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय विषयाच्या शिक्षकांची नेमणूक करायची इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे. कनिष्ठ महाविद्यालयासाठी हे अंशतः महाविद्यालय आहे. मराठी हाफ टाईम आहे, इंग्रजी हाफ टाईम आहे, 2 पदे. ओके, अनुक्रमांक 1, 2, 3 साठी 1.5 पाहिजे, 2 पदे अंशतः अनुदानित. BA BEd 1 आणि BSc BEd 1. तर हे जे आहे हे अंशतः आणि या ठिकाणी हे 2 पदे होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे अर्धवेळ होते, मात्र 5वी ते 7वीसाठी मात्र फुल टाईम पोस्ट आहे. मुलाखतीचे ठिकाण आहे श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय श्री तीर्थक्षेत्र तालुका द सोलापूर. प्राचार्य तर 88 054 58 771. आजची ही जाहिरात आहे 3 जुलैला आलेलं आहे आणि सचिवाचा फोन नंबर दिला आहे, तुम्ही यावर संपर्क साधून व्यवस्थित माहिती विचारू शकता. नेक्स्ट ही जरा थोडी अतिशय महत्त्वाची जाहिरात आणि 100% अनुदान दिलेला या ठिकाणी पाहून घ्या. तर ही पाहिजेत म्हणते MA जोहर शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर आहे. अल्पसंख्याक संस्था मोहोळ येथे चालू असलेल्या MA जोहर एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूल आहे. मोहोळ जिल्हा सोलापूर 100% अनुदानित. यांच्या प्रशालेत उर्दू माध्यमातून मात्र इंग्रजी विषय शिकवण्यासाठी इंग्रजी विषय शिकवायचा आहे, त्यासाठी तुम्हाला ते इंग्रजी विषय उर्दूमधून समजून सांगता आला पाहिजे असा याचा अर्थ होतो. त्यासाठी शिक्षण सेवकाचं 1 पद, कर्मचाऱ्यांची खालील शैक्षणिक अर्थधारक उमेदवारांचे शिक्षण खात्याच्या मान्यतेस अधीन राहून नियुक्ती करायची आहे. ओके, शिक्षण खात्याकडून. तर BA BEd किंवा MA BEd याचे क्वालिफिकेशन मागितलं. शिक्षण सेवक 1 आहे, विषय इंग्रजी शिकवायचे आहे, पदसंख्या 1 आहे. तर या ठिकाणी विशेष माहिती हेच की जे यांचे अर्थधारक जे कॅन्डिडेट असेल त्यांनी दिनांक 21 जुलै 2024 रविवारला सकाळी 11 वाजता मोहोळ येथे म्हणजे शाळेत मोहोळ येथे अर्ज व मूळ शैक्षणिक अर्थप्राप्त प्रमाणपत्र त्यांच्या झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. टीप दिलेली आहे की TET CTET उत्तीर्ण असणाऱ्यांनाच
प्राधान्य देण्यात येईल. मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे, 2 मोबाईल नंबर दिलेला आहे. सही आहे मुख्याध्यापक इमेजोर एज्युकेशन सोसायटीचे उर्दू हायस्कूल मोर्चेला. ओके. नंतर ही भारतीय जैन संघटनाचे आहे आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज. या ठिकाणी ही जी आहे ती वांटेड प्रिन्सिपल पाहिजे. यांना प्रिन्सिपालची गरज आहे. प्रिन्सिपालसाठी UGCच्या नियमानुसार ज्या काही अटी व शर्ती असतात त्या अटी शर्ती या ठिकाणी नमूद केलेल्या असतात. त्या नमूद केलेल्या अटी शर्ती तुम्ही पाहून घ्या आणि या ठिकाणी तुम्ही अर्ज करा. ओके. विशेष माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी विशेष आशिष भावकर टेलिफोन नंबर दिला यांना विचारू शकता किंवा ह्या वेबसाईटवर तुम्ही संपर्क करून विचारू शकता. ही जाहिरातसुद्धा 3 जुलै 2024ला आलेली होती. ठीक आहे. एकाच याच्यामध्ये 2 जाहिराती दिलेल्या आहे. नंतरच्या हे जे जाहिराती दिसते बघा, ह्या जाहिराती स्पष्टपणे तुम्हाला दाखवतो आहे. मी वाचून दाखवत नाही, तुम्ही पहा. ओके. ही जे आहे भारतीय जैन संघटना पुणे, भारतीय जैन संघटनेच्या पिंपरी व वाघोली येथील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विनाअनुदान तत्वावर सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे कार्यभार उपलब्धतेनुसार करार पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर व अर्धवेळ संस्था स्तरावर भरायची आहेत. यासाठी तुम्ही www.bjs म्हणजे भारतीय जैन संघटना .education.in या संकेतस्थळावर भेट द्यावी व इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह मुलाखतीच्या दिवशी स्वखर्चाने वेळेत उपस्थित राहावे. ओके. आता आपण या ठिकाणी याच्या खाली येणारी दुसरी जी आहे जनरल मॅनेजर फॉर चेन अँड कॅफे, ही जाहिरात तुम्ही मित्रांनो पाहून घ्या. ओके. जबरदस्ती नाही. नेक्स्ट जे आहे ते आहे वी आर हायरिंग फॉर कलिका अँड हे सेल्स ऑफिसरच्या 2 जागा तालुका अहमदनगर. नंतर पुन्हा भारतीय जैन संघटना इथं प्रिन्सिपल पाहिजे म्हणते. ओके. या ठिकाणी आपण आताच बोलून घेतलं आहे. नंतरची जाहिरात या ठिकाणी मध्यभागी येतो आहे. हे बघा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, ही जाहिरात आहे पुणे विद्यार्थी गृहची आहे. त्या ठिकाणची जाहिरात आहे. कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स नॅक ॲक्रेडिटेड. ओके. अप्लिकेशन्स इन्व्हायटेड. या ठिकाणी टीचिंग पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर्स फॉर डिग्री कोर्सेस इन कम्प्युटर सायन्स ॲनिमेशन कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी. आणि नॉन टीचिंगची पोस्ट आहे असिस्टंट लायब्ररीयन पाहिजे, क्लर्क कम टायपिस्ट म्हणजे क्लर्क प्लस टायपिस्ट दोन्ही एकाच वेळी त्यांना काम करता आलं पाहिजे. लॅब असिस्टंट पाहिजे, लॅब अटेंडंट पाहिजे, ऑफिस असिस्टंट आणि ॲडमिनिस्ट्रेटर ऑफिसर पाहिजे. तर हे या ठिकाणी तुम्ही तुमचा CV पाठवा असं ते म्हणत आहेत. ओके. नेक्स्ट आहे अँग्लो उर्दू बाय हायस्कूल. ओके. हे बघा AMCE सोसायटीज अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे दिलेलं आहे. हिदायतुल्ला रोड, मुदीखाना कॅम्प, पुणे 411001. ओके. ही भाषिक व अल्पसंख्याक जाहिरात आहे. ओके. पुन्हा मोठा करतो जरा, एवढंच होते बाबा. आहे रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटीची संस्था आहे. वांटेड अप्लिकेशन्स अलॉंग विथ नेसेसरी डॉक्युमेंट्स आर इन्व्हायटेड विदिन 7 days फॉर द पोस्ट ऑफ टीचर्स ऑन फुल टाइम पार्ट टाइम इन द एडेड आर partially aided unaided sections categories in the faculties as follow. Okay. Apply with all documents on president at या ठिकाणी president@azamcampus.org aided sections in high school. या ठिकाणी एडेड आहे म्हणजे अनुदानित आहे. इंग्लिश मिडियम आहे शिक्षण सेवक BA BEd इंग्लिश प्लस ही एक पोस्ट आणि उर्दू मिडियमसाठी आहे शिक्षण सेवक BA BEd उर्दू प्लस एक पोस्ट हे एडेड आहे. आणि त्याच्याखाली जे पार्शियल एडेड किंवा अनएडेड जे आहे MA BEd इकॉनॉमिक्स फुल टाईम आहे. ओके. हे अंश ताण झाले. MA BEd हिंदी पार्ट टाईम व इकॉनॉमिक्सचे पोस्ट आहे फुल टाईम आहे. हिंदीचे जे आहे ते हाफ टाईम म्हणजे पार्ट टाईम आहे. केमिस्ट्री फुल टाईम प्रत्येक एक पोस्ट आहे. फिजिक्स फुल टाईम 1 पोस्ट. मॅथ्स जे आहे MSc मॅथ्स स्टॅटिस्टिक हे पार्ट टाईमचे आहे. जिओग्राफी पार्ट टाईम, इंग्लिश पार्ट टाईम, अरेबिक फुल टाईम, कॉमर्स फुल टाईम आणि MA MSc MCOM प्लस BEd जे फिजिकल एज्युकेशन ते पार्ट टाईम आहे. तर अशा पद्धतीने हे पोस्ट दिलेले आहेत. याची ठिकाणी तुम्हाला सुद्धा अर्ज करायचा आहे या ठिकाणी. ओके. तर एका हप्त्याच्या आत या ठिकाणी तुम्ही त्याला अर्ज करा, मग ते तुम्हाला त्यानुसार कॉल लेटर पाठवते, शॉर्टलिस्ट करेल. आता हे जे सर्वात महत्त्वाची जाहिरात आहे शिक्षण प्रसारक संस्था श्री ओंकारनाथ मालपानी लॉ कॉलेज संगमनेर डिस्ट्रिक्ट अहमदनगर. ओके. महाराष्ट्र. तर हे ॲडव्हर्टाईजमेंट दिलेलं आहे. या ठिकाणी प्रिन्सिपलचं एक पद आहे आणि सर्वांसाठी खुलं आहे, लक्षात ठेवा. हे फुल टाईम पोस्ट आहे. ग्रँटेड एड टू बी रिसिवेबल वाईड सुप्रीम कोर्ट ऑर्डर डेटेड 28 सप्टेंबर 2018 ॲट द अवर कॉलेज. ओके.
यांचं म्हणणं काय का हे जी जाहिरात आपण पाहतो लॉ कॉलेजची जाहिरात आहे ही फुल टाईम ग्रँटेड आहे भाऊ, फुल टाईम पोस्ट आहे, CHB नाही आहे, लक्षात ठेवा. आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार जे या ठिकाणी अनुदानित तुकडे आहेत परमनंटच्या पोस्ट आहेत. तर इंग्लिशसाठी एक आहे ओपन टू ऑल, इकॉनॉमिक्स एक ओपन टू ऑल, सोशलॉजी एक ओपन टू ऑल आणि पॉलिटिकल सायन्स एक ओपन टू ऑल, सायन्स ओपन टू ऑल. एकंदर हे 5 पदे आहेत आणि 5 पदासाठी या ठिकाणी जी माहिती सांगितली आहे ती माहिती तुम्ही दुसऱ्या एखाद्या पेपरमधून डिटेल्स माहिती करून घ्या, कारण हे अनक्लिअर जाहिरात आहे. तसं आपण या ठिकाणी पुन्हा परत ही जाहिरात टाकणार आहोत. ओके. नंतर ही जी दिलेली जाहिरात आहे हे आहे अमृतेश्वर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज. हे बघा. ओके. अमृतेश्वर आर्ट्स अँड कॉमर्स के सायन्स कॉलेज आहे, विंझार डिस्ट्रिक्ट पुणे, तालुका वेल्हा. ओके. आणि या ठिकाणी मित्रांनो फोन नंबर दिलेला आहे, तुम्हाला पहा सांगते. फोन नंबर दिलेला आहे, पाहून घ्या. बॉटनीच्या 6 जागा, केमिस्ट्री 4, मायक्रोबायोलॉजी 3, मराठी 1. ओके. ह्या जागा आहेत आणि ह्या आहे CHB ग्रँटेबल. CHBच्या जागा आहेत, ग्रँट तुकड्यावर आहेत आणि यासाठी नेट सेट PhD आवश्यक आहे. इंटरव्ह्यू प्लेस आहे फडकेहाल 1785, सदाशिव पेठ पुणे 30. 10 तारखेला, किती तारखेला 10/7/2024 10:30 वाजता या ठिकाणी इंटरव्ह्यू. वरील पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र शासन संकीर्ण जे काही दिलं आहे यानुसार होईल आणि स्वखर्चाने उपस्थित राहावे असं म्हणतात. हे बघा. प्राचार्य आहे संजीव लाटे आणि सेक्रेटरी अशोक भुडक. ओके. पिझ्झा हट्स जे आहे हे कागदपत्र जे आहे काय देणे घेणे आपल्याला. एरिना शोरूमकरिता पाहिजे. लोकेशन आहे एकंदरीत बघा 40, हे तुम्ही पाहून घ्या. लोकेशन अहमदनगरसाठी 5, 1 अहमदनगर, 1 अहमदनगर. विक्री प्रतिनिधी सुपर कॅरी लोडिंग मशीन गाडी, HR मॅनेजर, HR एक्झिक्युटिव्ह, वय 28 वर्षापर्यंत म्हणतात ते. ग्रॅज्युएट किंवा फ्रेशर्सला प्राधान्य, संभाषण कौशल्य असायला पाहिजे चांगलं आणि स्वतःची 2 व्हीलर व 4 व्हीलर असलं तर बराच फायदा. ओके. कम्प्युटर ऑपरेटरच्या 2 जागा, रिसेप्शनिस्ट 2, अकाउंटंट 2, फ्लोअर कोऑर्डिनेटर, सुपरवायझर 2. राहुल हिरे एशियन मोबाईल नोबल हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलसाठी पाहिजे. हे अहमदनगर फर्स्ट ब्लॉग आहे. नंतर आहे शेवटची, आता हे जाहिरात पाहणार आपण या ठिकाणी महत्त्वाची याच्याचमधली. हे आहे भारतीय सहकारी बँक पुण्याची जाहिरात आहे मित्रांनो. बघा. पण या ठिकाणी मी तुम्हाला आता ही जाहिरात दाखवतो. भारतीय सहकारी बँक लिमिटेड पुणे, असिस्टंट जनरल मॅनेजर 2, चीफ मॅनेजर टू हेड IT डिपार्टमेंट 1, सिनियर मॅनेजर 2, IT ऑफिसर डिजिटल पेमेंट 4 अशा पदभरती आहे. म्हणजे BGSची पुन्हा जाहिरात आली. भारतीय जैन संघटनाच्या आर्ट कॉमर्स आणि कॉमर्सचा जे आहे यासाठी डिटेल्स दिलेले आहे या ठिकाणी. महत्त्वाचं म्हणजे हेच की पोस्ट अँड सब्जेक्ट ॲज अ फॉलो ग्रँटेड ए कोर्स CHB. इंग्लिशसाठी 2 पदे, पॉलिटिकल सायन्स 1, मराठी 1, केमिस्ट्री 6, फिजिक्स 2, बॉटनी 2, झुलॉजी 4, मॅथमॅटिक्स 2, कॉमर्स 4. डेट आहे इंटरव्ह्यूची 10 जुलै 2024. रिपोर्टिंग टाईम 10:30 वाजता आणि पोस्ट अँड सब्जेक्ट ॲज फॉलोज. ओके. नॉन ग्रँटेडसाठी फुल टाईम पोस्ट आहे. वरच्या होत्या त्या CHB होत्या आणि ह्या नॉन ग्रँट बेसिसवर येणाऱ्या जाहिराती ह्या हिंदी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, BC जे आहे दिलेल्या सर्व जाहिराती पाहून घ्यायचा. ओके. नंतर ही आहे CRP क्लर्क्स जे दिलेलं आहे EXIV बँकिंगसाठी जागा, या बँकिंग क्षेत्रातल्या जागा. ओके. तर आता ह्या झाल्या महत्त्वाच्या जाहिराती आणि ही चेंगराचेंगरी झाली या ठिकाणी. भक्त गेले होते पाहायला गेले, दगून मेले. ओके. अति अंधश्रद्धा जीवावर बेतते, लक्षात ठेवा. हे बघा. हे भोलेबाबाचे लोकांनी एकमेकांना पायदळी तुडवले, जाय नजर झाली ते मृतदेहच, नातेवाईकांचा काळजा चिन्ह आक्रोश. ओके. अति अंधश्रद्धा लोकांच्या जीवावर बेतते गोष्ट खरी आहे. सर्वात महत्त्वाची जाहिरात आता पाहतो. लिपिक सेवक पाहिजेत, लिपिक व सेवक पाहिजेत. एक पद आहे अंजुमन तलीमुल मुस्लिमीन भाषा अल्पसंख्याक. ओके. भाषिक काय पाहिजे, लिपिक सेवक पाहिजे, लिपिक पाहिजे आहे ना. MAR अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी कनिष्ठ लिपिकाचं 1 पद, 12वी उत्तीर्ण, 1 पद संख्या खुला. मुलाखत आहे 7/7/2024. ओके. 7 जुलैला हजर राहा. जास्त काही वाचत नाही. ही जाहिरात आहे जळगावची बघा. ओके. आणि तुम्हाला पाहायची जाहिरात तर पाहून घ्या. दिसलं. ही जाहिरात आहे आणि आज 3 जुलैला आली आहे. दुसरी जाहिरात आपण पाहतो. काशीबाई मगनलालजी बागडिया किंवा बगडिया, बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था, अल्पसंख्याक संस्था रिसोड आहे. या ठिकाणी बगडिया विज्ञान कनिष्ठ रिसोडसाठी
अंशतः अनुदानित संस्थेसाठी रिक्त पदे भरायची आहेत। अर्थप्राप्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक कागदपत्र त्याच्या छायांकित 3 प्रतीसह 10 जुलै 24ला बुधवारी सकाळी 11 वाजता महाविद्यालयात हजर राहावे। पदे आहे या ठिकाणी अंशतः जरी असले म्हणजे कसं या ठिकाणी पार्शली ग्रँटेड आहे, जसं 20% 40% संस्था असेल, परंतु फुल टाईम पदे आहे। ओके, त्या टक्केवारीनुसार तुमचा पेमेंट मिळू शकतो। फुल टाईम पदे आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ही अल्पसंख्याक संस्था आहे आणि परमनंट पदे आहेत। तुम्ही या ठिकाणी लागू शकता डोनेशन देऊन। इंग्रजी व मराठी 2 विषय तुम्हाला येता आले पाहिजे, शिकवता आले पाहिजे। म्हणजेच इंग्रजीमध्ये MA असायला पाहिजे, मराठीमध्ये MA असायला पाहिजे। ओके, एक जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीसाठी 1, फिजिक्ससाठी 1। ओके, नियम व अटी आहे। उमेदवारांची नियुक्ती शासनाच्या मान्यतेवर आधारित राहील। महाराष्ट्र शासन यांच्या नियमाप्रमाणे शैक्षणिक पात्रता बंधनकारक राहील। पदवी परीक्षेत द्वितीय श्रेणी व पदव्युत्तर परीक्षेत B+ यांची अट आहे काय? पदवी परीक्षेमध्ये द्वितीय श्रेणी म्हणजेच काय, तर तुम्ही BA BSc लेवलवर जे असेल तर तुम्हाला 50% पाहिजे किंवा 50%च्या वर पाहिजे। आणि दुसरी गोष्ट MAला मात्र तुम्हाला 65%च्या वर पाहिजे। उमेदवारास कम्प्युटर हाताळता आला पाहिजे किंवा कमीत कमी MSCIT पास असला पाहिजे, तुम्हाला कम्प्युटर हाताळता येईल। श्री उत्तमचंद्रजी बगडे अध्यक्ष आहे, VG वसू सचिव आहेत, डॉक्टर विनोद कुलकर्णी प्राचार्य आहेत। हे यांचे सर्वांचे इथं फोन नंबर दिलेले आहेत। ओके, आणि ही 3 तारखेला म्हणजे आज आलेली ही जाहिरात आहे। तर ही अल्पसंख्याक जाहिरात आजच्या आपण जाहिरातीमध्ये त्या जाहिरातीच्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे अल्पसंख्याक जाहिराती व तुमच्या फायद्याच्या असलेल्या जाहिराती आपण पाहत आहोत। यापुढे सुद्धा जाहिरात महत्त्वाची येणार आहेत तुम्ही। ओके, ही थोडीशी माहिती पाहू। TET घोटाळ्यात समाविष्ट असलेल्यावर कोणत्या नियमाखाली कायमस्वरूपाचे बंदी प्रश्न विचारलेला आहे। 7,880 परीक्षार्थीवरील कारवाईबाबत मागवलेले स्पष्टीकरण हे आता ते पाहत बसतील। आणि PM किसानच्या अडचणी कोण सोडवणार? चलो, जळगाव आणि भुसावळसाठी होंडा 2 व्हीलर डीलरशिपसाठी खालील जागा त्वरित भरणे। स्पेअर पोर्ट्स मॅनेजर 2, स्पेअर पार्ट्स मार्केटिंगचे 2, नेटवर्क मॅनेजर 2, टेलिकॉलर 6, हेड टेक्निशियन 3, सर्व्हिस ॲडवायझर 3, कम्प्युटर ऑपरेटर 4 अशा एकंदरीत या ठिकाणी अनेक पदासाठीच्या 15 ते 20 पदासाठी जाहिराती आहे। या ठिकाणी तुम्हाला याच्यावर ईमेल पाठवू शकता। ओके, आणि या ठिकाणी 4, 5, 6 जुलैला तुम्ही मुलाखतीसाठी समक्ष भेट देऊ शकता 11 ते 5 वाजेपर्यंत। राम होंडा, जिल्हा पेठ CS ग्राउंड समोर जळगावच्या लोकांनी या ठिकाणी ट्राय करायला हरकत नाही, ज्यांना अनुभव आहे अशा लोकांनी। ओके, परत हे आतानी बघितलेलीच ती जाहिरात आहे MAR अँग्लो उर्दू हायस्कूल लिपिकसाठी। ही आहे बियाणी कालेची जाहिरात हो, भुसावळची आहे। हे बघा भुसावळचे जे लोक असेल त्यांनी लक्षात घ्या, हे इंग्लिश मिडियम रेसिडेन्शियल स्कूल पण या ठिकाणी। तर बियाणी पब्लिक ज्युनियर कॉलेज भुसावळची जाहिरात आहे या ठिकाणी आणि प्रायमरी टीचरसाठी मागितलं आहे। ओके, 17/2024 ते 25च्यासाठी ह्या जाहिराती दिलेल्या आहेत। डिस्ट्रिक्ट जळगाव, भुसावळ डिस्ट्रिक्ट जळगाव। ओके, तर असो एक फोन नंबर पण दिलेले आहेत, जामनेर रोड म्हणते। प्रायमरी टीचर्स पाहिजे, सायन्स टीचर्स पाहिजे, मॅथ्स टीचर पाहिजे, हिंदी टीचर पाहिजे, ड्राइंग टीचर पाहिजे, गर्ल हॉस्टेल मेट्रॉन पाहिजे। यांचं क्वालिफिकेशन लक्षात घ्या। तुम्हाला क्वालिफिकेशन पण मी दाखवतो, लाल वाचून दाखवलं नाही तरी चालेल, तुम्ही समजू शकता। हॉस्टेलसाठी गर्ल्स हॉस्टेल वाढण्यासाठी MSW BPED NCC सर्टिफिकेट उत्तीर्ण असला पाहिजे, कारण का पोराला फाईटमध्ये मारता आली पाहिजे। म्युझिक टीचरसाठी आहे संगीत विशारद आणि BA MA इन म्युझिकमध्ये पाहिजे। ओके, इंग्लिश आणि सोशल सायन्ससाठी हे इंग्लिश सोशल सायन्ससाठी MA इन इंग्लिश प्लस MA इन इतर विषय पाहिजे। मराठी टीचरसाठी BA या MA इन मराठी पाहिजे। ओके, तर हे इंग्लिशपासून जे इकडं आहे याची मुलाखत 9 जुलै 24ला आहे आणि हे जे वर्षाचे पद आहे आपण सांगू शकतो याची मुलाखत 8 जुलैला आहे। ओके, या ठिकाणी अकाउंटंटचं पद आहे आणि डॉक्टर लेडीज पाहिजे, लेडीज आणि जेंट्स पण 2 पाहिजे वाटते। ओके, तर BA MS पाहिजे, अकाउंट क्लर्क BCom किंवा MCom पाहिजे आणि त्याचं नॉलेज पाहिजे। हाऊस वाईफ आहे, त्याला हाऊस सेविका म्हणतो, आई म्हणतो, आया। शिक्षणाची अट नाही, विनापास महिला पाहिजे, शिक्षणाची अट नाही म्हणते, म्हणजे अडाणी पण पाहिजे चालतं का या ठिकाणी। हाऊस बाय शिपाई 10वी पास, सुरक्षा गार्ड 10वी पास, इलेक्ट्रिशियन डिप्लोमा ITI पाहिजे बाबा, 3 पेजचं ज्ञान पाहिजे, बस चालकायला पाहिजे 10वी पास, लायसन्स बिल आवश्यक आहे। Opportunity and offer a highly progressive and innovative environment to champion your skills. We offer excellent compensation and benefits. Candidates should report by 11 a.m. and must produce all original documents at the time of interview.
अबाव सीट ॲड्रेस डॉक्टर एम डी पाटील, मिस्टर एम डी डी एम पाटील, डॉक्टर संगीता बियाणी, श्री मनोज बी बियाणी. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांचेच घरचे काही उमेदवार असतात. सेक्रेटरी प्रेसिडेंट प्रिन्सिपल वेगळा असतो. जुलै 3, 2024 ही जाहिरात आलेली आहे. ओके, ज्या संस्थापकापर्यंत जाहिरात जाईल त्यांनी मला मदत करावी, कारण आम्ही त्यांच्या शाळेची जाहिरात करतो. ओके. नंतर एकरा शिक्षण संस्था जळगावची संस्था आहे. यांनी पण मला फुलाची नाही फुलाची पाकळीची मदत करावी, कारण त्यांच्यापर्यंत जाहिरात पोहोचवतो. ओके, जास्त नाही, 5-50 सुपर स्टिकर पाठवून द्या. तर या ठिकाणी मित्रांनो, ही इकरा एज्युकेशन सोसायटी एक संस्था जळगावची. तर या ठिकाणी संत इकरा उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यान सालारनगर जळगावमध्ये 24 ते 25 या शैक्षणिक वर्षासाठी खालीलप्रमाणे जागा भरण्यात. ओके, एम ए बी एड पाहिजे. हे बघा, पहिली जागा आहे एम ए बी एड उर्दू 1 पद, एम ए बी एड इंग्लिश 1 पद, एम एस सी बी एड मॅथ्स 1, एम एस सी बी एड फिजिक्स 1, एम एस सी बी एड केमिस्ट्री 1, एम एस सी बी एड झुलॉजी किंवा बॉटनी 1 पद, एम एस सी बी एड आय टी कम्प्युटर सायन्स 1 पद, एम एस सी किंवा एम ए बी एड जिओग्राफी 1 पद. ओके, नेक्स्ट एम ए बी एड हिंदी 1 पद. असे एकंदरीत जवळपास 9 पदांसाठी जाहिरात आहे. आणि इकरा डी एड कॉलेज मोवाडी शहर जळगावला, तर मोवाडीची या ठिकाणी पाहणार आहोत आपण. ओके, तर आपल्याला या ठिकाणी परत मोवाडी जळगावचे जे पद आहेत ते पाहू आपण. ओके, हे आहे पहा, 10वा नंबरचं पद आहे या ठिकाणी. एम ए बी एड इंग्लिश 1 पद, एमलिप 1 पद, 7वी ते 10वीसाठी चपराशी पाहिजे 1 पद, म्हणजे 12. ओके, पहिले चिन्हवंतीत वरील 1 ते 9 क्रमांकातील जागा, अरे यार दोस्ता, वरील 1 ते 9 क्रमांकातील जागा ह्या अर्धवेळ असून परमनंट नॉन ग्रॅटेड आहे. वरील पदांसाठी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रासह दिनांक 9/7/24 24ला वेळ सकाळी 11 वाजता एच जे थीम कॉलेज मेरून जळगाव येथे उपस्थित राहावे. ओके, चेअरमन सेक्रेटरी जे आहे. पहा मित्रांनो, इथं बोलताना कधी माझा आवाज अडखळल्यासारखा होतो. या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की मी अडखळणारा व्यक्ती नाही, परंतु सतत कंटिन्युअस बोलत असल्यामुळे गळ्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो, त्यामुळे आवाज तसा निघू शकतो. ओके, आणि मोबाईलमध्ये जर आवाज कमी येत असेल तर मित्रांनो, माझा मोबाईल पडला होता, त्यामुळे या मोबाईलचा माईक फारसा काम करत नाही. तरी हळू आवाज येत असेल तर तुम्ही इयरफोन घालून ऐकावे, कानात टाकून ऐकावे, एवढी विनंती. आपल्या या प्रत्येक व्हिडिओला दाद देत चला, प्रतिसाद देत चला आणि सबस्क्राईब करत चला, लाईक पण करत चला. ही नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो. ही जाहिरात आहे MCE सोसायटीज अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. हे ॲड्रेस दिलेला आहे हिदायतुल्ला रोड, मुदीखाना कॅम्पस. ओके, हे आपण जाहिरात आता पाहणार आहोत. नाही, ही जाहिरात आपण याआधी पाहिली होती मित्रांनो. ही डबल जाहिरात या ठिकाणी आली आहे. ओके, हे एक महत्त्वाची जाहिरात आहे आणि ही जाहिरात तुम्हाला आवश्यकच आहे, कारण या ठिकाणी लक्षात ठेवा, उजळाई देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमत आली जाहिरात आहे. श्री उजळाई देवी विद्या मंदिर हायस्कूल उजळाईवाडी. शिक्षण पाहिजे, शिक्षक पाहिजे. सन 2024 ते 25 सालाचा विना अनुदानित तुकडावर, पण विना अनुदानित तुकडी आहे पण शाळा अनुदानित आहे. ओके, या ठिकाणी सायन्ससाठी 1 पद पाहिजे, सेमी इंग्लिश किंवा सेमी मराठी, म्हणजे विज्ञान ते त्यांना इंग्रजीतून शिकवता आलं पाहिजे, मराठीतून शिकवता आलं पाहिजे. ठीक आहे, इंग्रजीसुद्धा तसंच आहे, BA किंवा MA पाहिजे किंवा MA BEd पाहिजे. अरे तसं नाही, MA BEd असो की BA BEd असो 1 पद आहे. ओके, तर या ठिकाणी असून शनिवारी दिनांक 6 जुलै 2024ला दुपारी 1 वाजता मुलाखतीसाठी तुम्ही हजर राहा. ठीक आहे, आता त्याचा बाप येणार आहे. हे बघा, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी कोतुली संचालित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आसुर्ले पुर्ले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. शैक्षणिक वर्ष 2024 ते 25. प्राचार्य पाहिजे, PhD 10 वर्षाचा अनुभव 1 पद. शारीरिक शिक्षण संचालक MA BEd नेट सेट. ओके, शारीरिक शिक्षक तर MA BEd कसा बी MA BPEd नेट सेट पाहिजे 1 पद आहे. नंतर आहे ग्रंथपाल एमलिप नेट सेट 1 पद. मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र हे 4था पॉईंट पहा. यासाठी यांनी सांगितलं की अरे खादे सुट्टे यार गळ्याला. तर हे MA BEd नेट सेट पाहिजे, प्रत्येकी 2, 1 खुला 1 SC, म्हणजे जे पदं दिली आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास,
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र हे 7 पदे. 7 दुनी 14 पोस्ट पाहिजे, पण 14 पोस्टपैकी एक पोस्ट आहे ओपनसाठी जाईल, दुसरी पोस्ट SCसाठी येईल. 5वा पॉईंट आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग, अकाउंटन्सी, इन्शुरन्सचे 3 पदे. आणि हे कॉमर्स विषयात M.Com B+ नेट सेट पाहिजे, प्रत्येकी एक म्हणजे 3 पदे. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, मॅथ्स, संख्याशास्त्र, पर्यावरण अभ्यास हे जवळपास 1 2 3 4 5 6 7 विषय, प्रत्येकी या ठिकाणी 7 विषय साधून 14 पाहिजे. ओके, 14 पदं, प्रत्येकी म्हणजे एक खुलासाठी एक ओपनसाठी. याचं क्वालिफिकेशन MSc B.Ed नेट सेट सांगितलं. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी MSc फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी B+ पाहिजे, नेट सेट पाहिजे. एकूण याच्या फूड टेक्नॉलॉजी 4 पदे एकट्याचा. लिपिक पाहिजे, पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक 2 पदे, शिपाई भाऊचे 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असलेल्याचे 4 पदे. हे झाले सिनियर कॉलेजसाठी. आता जे आहे हे आहे दुसऱ्या शाळेसाठी. बनाई चौगुले कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, मांजरे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. या ठिकाणी सुद्धा प्राचार्य 1 पाहिजे, 10 वर्षाचा अनुभव 1 पद. शालेय शिक्षण संचालक ओके, लक्षात ठेवा 1 पद, ग्रंथपाल 1 पद. जेव्हा नेट सेट क्वालिफिकेशन जे आहे ते सर्व. आता मी या ठिकाणी काही हे वाचून दाखवत आहे, तुम्हाला ते माहीतच आहे. विषय तेच आहेत. ओके, क्वालिफिकेशन जे इंग्रजी, हिंदी, मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल प्रत्येकी 2. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग, अकाउंटन्सी, इन्शुरन्स, कॉमर्स, M.Com B+ नेट सेट. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मॅथ्स, संख्याशास्त्र, पर्यावरणशास्त्र, MSc B+ नेट सेट. प्रत्येकी एक खुला, एक SCसाठीच आहे. उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रावर झेरॉक्स प्रतीसह दिनांक 8/7/2024 म्हणजे 8 जुलैला 11 वाजता खालील पत्त्यावर हजर राहावे. मुलाखत ठिकाणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आसुर्ले पोर्ले, कारखाना साईट, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सही आहे प्राध्यापक ND चौगुले, अध्यक्ष सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ. ओके साहेब, तुमची जर संस्था ग्रँटेड असेल तर माझ्यासारख्याचा विचार तुम्ही करा, कारण माझं पण शिक्षण तेवढंच आहे. ज्या ठिकाणी तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी सांगितलं तेवढं माझं शिक्षण आहे. ओके, म्हणजेच मी MA B.Ed नेट सेट उत्तीर्ण असलेला कॅन्डिडेट SC कॅटेगरी आहे. तुम्ही मला त्या ठिकाणी रिप्लाय देऊ शकता, पण माझ्याकडे तुमच्यापर्यंत येण्या जाण्याची सोय नसल्यामुळे मी फारसा फिरू शकत नाही. आपण फक्त यूट्यूबवर असे व्हिडिओ बनवून टाकू शकतो. शिकवण्याचा 13 ते 14 वर्षाचा अनुभव आहे. कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे असा खाली बसून राहण्यापेक्षा व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो, ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही एक महत्त्वाची जाहिरात आहे. आता व्हिडिओ असाच मोठा होणार आहे म्हणून मी तुम्हाला सरळ समोर सरकवून दाखवतो. हे नानासाहेब महाडिक कॉलेज इंजिनिअरिंगची जाहिरात आहे. या ठिकाणी पहा, तुमचे विषय काय काय आहे ते पाहून घ्या एकदा आणि या ठिकाणी अर्ज करा. ओके, पहा डबल पाहून घ्यायला घेतो. हे महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा, जिल्हा लातूरची जाहिरात आहे. ही लातूरची जाहिरात मी तुम्हाला सांगतो. ही जाहिरात मी तुम्हाला जवळपास उद्या किंवा परवा टाकणार. ओके, ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथपर्यंतच थांबूया. पुढील जाहिराती आपण नंतरच हे दुसरी जाहिरात जी आहे, हे तिसरी जाहिरात आहे, हे चौथी जाहिरात आहे आणि ही 5वी जाहिरात आहे. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी अशा एकंदरीत ह्या जाहिराती आपण नंतर सुद्धा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही जाहिरात मोठी झाल्यामुळे मी क्षमा मागतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया एका नवीन पुढील जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.